हर हर महादेव. जय माता लक्ष्मी. अडकलेले पैसे आणि कामे मार्गी लावण्यासाठी पारंपरिक उपाय. नमस्कार मित्रांनो, तुमच्यासोबत कधी असं झालंय का की तुम्ही खूप विश्वासाने कोणाला तरी पैसे उधार दिले, पण जेव्हा ते परत मागायची वेळ येते तेव्हा समोरची व्यक्ती फोन उचलणं बंद करते, मेसेजला उत्तर देत नाही किंवा सतत काही ना काही कारण सांगून टाळाटाळ करते. किंवा तुमचा स्वतःचा व्यवसाय असेल, एखादा सरकारी काम असेल, ऑफिसमधील एखादी महत्त्वाची फाईल असेल किंवा एखादं पेमेंट असेल, सगळं काम जवळजवळ पूर्ण झालेलं असतं, पण अगदी शेवटच्या टप्प्यावर काहीतरी अडथळा निर्माण होतो. 99% कामं पूर्ण होते, पण तो उरलेला 1% पूर्ण होत नाही. आणि अशा वेळी मनात एकच प्रश्न येतो, माझं नेमकं काम कुठे अडकले आणि ते कधी पूर्ण होणार? जर तुमचेही पैसे कुठे अडकले असतील, एखादं पेमेंट मिळत नसेल किंवा एखादं महत्त्वाचं काम वारंवार पुढे ढकललं जात असेल, तर आजच हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही अत्यंत सोपे आणि पारंपरिक उपाय पाहणार आहोत. हे उपाय श्रद्धा आणि परंपरेशी संबंधित आहे, त्यामुळे त्यांना निश्चित आर्थिक हमी म्हणून न पाहता सकारात्मक विचार आणि प्रयत्नासोबत केले जाणारे पारंपरिक उपाय म्हणून पहा. कारण मित्रांनो, कोणताही उपाय केला तरी प्रत्यक्ष व्यवहारात योग्य व्यक्तीशी संपर्क साधणे, आवश्यक कागदपत्रे पूर्ण ठेवणे, पेमेंटची आठवण करून देणे आणि गरज पडल्यास योग्य कायदेशीर किंवा व्यावसायिक मार्गदर्शन घेणे तितकंच महत्त्वाचं आहे. तर चला वेळ न दवडता जाणून घेऊया हे पारंपरिक उपाय कोणते आहेत आणि ते कसे करायचे आहेत. पण त्याआधी एक छोटीशी विनंती, जर तुम्हालाही कधी पैसे किंवा एखादं काम अडकण्याचा अनुभव आला असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि तुम्हाला अशाच प्रकारची माहिती आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या उपायापासून. पहिला उपाय काय आहे, तो कधी करायचा आणि त्यासाठी नेमकं काय आवश्यक आहे हे आता पाहूया. पायरी नंबर 1, नैसर्गिक काजळ तयार करणे. मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत या उपायातील पहिली आणि महत्त्वाची पायरी. नैसर्गिक काजळ तयार करण्याची सर्वात आधी एक छोटी स्वच्छ वाटी घ्या. त्यामध्ये थोडासा भीमसेन कापूर ठेवा. आता हा कापूर सुरक्षित पद्धतीने प्रज्वलित करा. कापूर जळत असताना त्यावर एक दुसरी छोटी वाटी किंवा ताटली उलटी धरावी. कापूर जळताना निघणाऱ्या धुरामुळे त्या वाटीच्या किंवा ताटलीच्या खालच्या बाजूला हळूहळू काळी काजळी जमा होईल. हीच काजळी आपल्याला या पारंपरिक उपायासाठी वापरायची आहे. काजळी जमा झाल्यानंतर ती काळजीपूर्वक गोळा करा. त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी किंवा थेंबभर तेल मिसळून त्याची हलकी पेस्ट तयार करा. अशा प्रकारे तुमचं काजळ तयार होईल. मात्र मित्रांनो, हा उपाय करताना आग आणि जळता कापूर यांच्यापासून सुरक्षित अंतर ठेवा आणि मोठ्यांच्या देखरेखीखालीच करा. काजळ डोळ्यामध्ये वापरायचं नाही. या उपायात ते फक्त कागदावर लिहिण्यासाठी वापरलं जात आहे. पायरी नंबर 2, ज्या व्यक्तीकडून पैसे घ्यायचे आहेत त्याचे नाव लिहा. आता दुसरी पायरी सुरू होते. तुमच्याकडे एक साधा स्वच्छ पांढरा कागद घ्या. त्यानंतर तुळशीच्या रोपाची एक लहान वाळलेली कांडी घ्या. ती कांडी पेनासारखी वापरून आपण तयार केलेल्या काजळाने त्या व्यक्तीचे नाव कागदावर लिहा, ज्याच्याकडून तुम्हाला तुमचे पैसे परत घ्यायचे आहेत. नाव लिहिताना घाई करू नका, मन शांत ठेवा आणि तुमचे पैसे व्यवस्थित आणि योग्य मार्गाने परत मिळावेत अशी सकारात्मक भावना मनात ठेवा. काही लोक पारंपरिक श्रद्धेनुसार यावेळी त्या व्यक्तीचे नाव स्पष्टपणे लिहिण्याला महत्त्व देतात, त्यामुळे नाव चुकीचे लिहिले जाणार नाही याची काळजी घ्या. तुम्हाला हवं असल्यास नावाच्या खाली तुमची अडकलेली रक्कम किंवा व्यवहाराची तारीख स्वतःच्या नोंदीसाठी लिहू शकता. मात्र वैयक्तिक माहिती इतरांच्या नजरेस पडणार नाही याची काळजी घ्या. पायरी नंबर 3, कागदाची घडी करणे. आता नाव लिहून झाल्यानंतर त्या कागदाची व्यवस्थित घडी करायची आहे. हा कागद 8 वेळा सावकाश दुमडा. प्रत्येक घडी व्यवस्थित बसवताना मनात एकच सकारात्मक विचार ठेवा, माझे अडकलेले पैसे योग्य मार्गाने मला परत मिळोत आणि माझे काम पूर्ण होवो. मित्रांनो, इथे एक गोष्ट लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. 8 वेळा कागद दुमडण्याला काही पारंपरिक पद्धतीमध्ये प्रतिकात्मक महत्त्व दिले जाते. मात्र यामुळे समोरच्या व्यक्तीच्या मनावर निश्चित परिणाम होतो किंवा पैसे हमखास परत मिळतात याचे वैज्ञानिक पुरावे नाही. हा उपाय श्रद्धेचा भाग म्हणून पाहावा. तर चौथी पायरी, कागद सुरक्षित ठिकाणी ठेवणे. आता हा 8 वेळा दुमडलेला कागद तुमच्या घरातील कपाटात, तिजोरीत किंवा सुरक्षित आणि खाजगी ठिकाणी ठेवा. तो अशा ठिकाणी ठेवा जिथे वारंवार कोणाची नजर जाणार नाही आणि कागद हरवणार नाही. यानंतर त्या कागदावर एखादं जड वजन ठेवा. उदाहरणार्थ एखादा पेपरवेट, जड डबा किंवा घरातील सुरक्षित आणि योग्य वस्तू वापरू शकता.
या कृतीमागे काही पारंपरिक समजुती आहेत. काही लोक असे मानतात की कागदावर वजन ठेवणे हे प्रतिकात्मकरित्या अडकलेली गोष्ट स्थिर होणे आणि काम पूर्णत्वाकडे जाणे याचे चिन्ह मानले जाते. मात्र हे लक्षात ठेवा की वजन ठेवल्यामुळे समोरच्या व्यक्तीवर प्रत्यक्ष मानसिक दबाव निर्माण होतो किंवा ती व्यक्ती पैसे परत करते असे निश्चित म्हणता येत नाही. पायरी नंबर 5. उपाय केल्यानंतर काय करायचे? आता प्रश्न येतो, उपाय केल्यानंतर पुढे. मित्रांनो, फक्त कोणताही पारंपरिक उपाय करून बसून राहणे योग्य नाही. जर एखाद्या व्यक्तीकडे तुमचे पैसे अडकले असतील तर त्या व्यक्तीशी शांतपणे संपर्क साधा. फोन, मेसेज किंवा लिखित स्वरूपात पैसे परत करण्याची तारीख स्पष्टपणे विचारा. व्यवहाराशी संबंधित पावत्या, बँक ट्रान्सफरचे पुरावे, मेसेज किंवा इतर कागदपत्रे व्यवस्थित जतन करून ठेवा. जर रक्कम मोठी असेल किंवा समोरची व्यक्ती पैसे देण्यास स्पष्टपणे नकार देत असेल तर विश्वासू पालक, कुटुंबातील मोठी व्यक्ती किंवा योग्य कायदेशीर सल्लागाराशी मदत घेणे अधिक योग्य ठरेल. म्हणजेच पारंपरिक उपाय हा श्रद्धेचा भाग असू शकतो, पण प्रत्यक्ष पैसे मिळवण्यासाठी व्यवहारातील योग्य पावले उचलणे सर्वात महत्त्वाचे आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे हा पारंपरिक उपाय पूर्ण होतो. तुम्हाला हा उपाय माहीत होता का? आणि तुमचे पैसे किंवा एखादे महत्त्वाचे काम कधी अडकले आहे का? तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच पारंपरिक उपायांबरोबरच व्यवहार आणि उपयोगी माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुढच्या भागात आपण आणखी एक पारंपरिक उपायाबद्दल जाणून घेणार आहोत. तो उपाय नेमका काय आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, आपण सर्वजण हातात लाल रंगाचा कालवा म्हणजेच रक्षासूत्र बांधतो. आपल्या परंपरेमध्ये रक्षासूत्राला विशेष महत्त्व दिले जातं. धार्मिक विधी, पूजा किंवा एखाद्या शुभ प्रसंगी हे सूत्र मनगटावर बांधण्याची प्रथा अनेक ठिकाणी पाहायला मिळते. पण मित्रांनो, रक्षासूत्राबाबत बऱ्याचदा लोक एक छोटीशी चूक करतात. कालवा जुना झाला, धागे निघू लागले किंवा तो मळला की काही लोक तो कुठेही काढून फेकून देतात. परंपरेनुसार असं न करता त्याचा आदरपूर्वक निरोप घ्यावा. असं मानलं जातं. कालवा कधी बदलावा? आता प्रश्न येतो की कालवा नेमका कधी बदलायचा? कालवा खूप जुना झाला असेल, त्याचे धागे निघू लागले असतील, तो काळवंडला असेल किंवा तो खराब झालेला दिसत असेल तर तो बदलण्याची वेळ आली आहे असं मानलं जातं. काही परंपरेमध्ये साधारण 21 ते 43 दिवसानंतर रक्षासूत्र बदलण्याची पद्धत सांगितली जाते. मात्र यासाठी सर्वत्र एकत्र निश्चित कालावधी नाही. कुटुंब, परंपरा आणि धार्मिक पद्धतीनुसार फरक असू शकतो. जुना कालवा कसा काढावा? मित्रांनो, जुना कालवा काढताना घाईघाईने तो फेकून देण्याऐवजी श्रद्धेने आणि स्वच्छतेची काळजी घेऊन काढावा. काही लोकांच्या परंपरेनुसार जुना कालवा पिंपळाच्या किंवा वडाच्या झाडाजवळ आदराने ठेवला जातो. मात्र झाडाला किंवा परिसरातील नुकसान होणार नाही याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. शक्य असल्यास आपल्या घरातील किंवा स्थानिक धार्मिक परंपरेनुसार योग्य पद्धत जाणून घ्या. रक्षासूत्राचं महत्त्व. रक्षासूत्राला आपल्या संस्कृतीमध्ये संरक्षणाचं प्रतीक मानलं जातं. अनेकांच्या श्रद्धेनुसार ते वाईट नजर, नकारात्मकता आणि अनिष्ट गोष्टींपासून संरक्षणाचे प्रतीक आहे. मात्र हे लक्षात ठेवा की अशा आध्यात्मिक किंवा पारंपरिक श्रद्धांना वैज्ञानिकदृष्ट्या हमी मानता येत नाही. रक्षासूत्राचा खरा अर्थ अनेकांसाठी श्रद्धा, सकारात्मक आणि आपल्या संस्कृतीशी जोडलेपण असा आहे. म्हणूनच मित्रांनो, हातात बांधलेला हा साधा धागा केवळ धागा म्हणून न पाहता आपल्या श्रद्धेचा आणि परंपरेचा एक भाग म्हणून त्याचा आदर करा. आणि हो, जुना कालवा बदलताना तो कुठेही कचऱ्यात टाकण्याऐवजी स्वच्छता आणि पर्यावरणाची काळजी घेत आपल्या कुटुंबाच्या परंपरेनुसार योग्य पद्धतीने त्याचे विसर्जन करा. आळस कमी करण्यासाठी आणि कामात उत्साह वाढण्यासाठी उपाय. मित्रांनो, जर तुम्हाला काम करताना सतत आळस जाणवत असेल, एखादं काम सुरू करण्याची इच्छा होत नसेल किंवा व्यवसायामध्ये नवीन कल्पना सुचत नसतील तर आजचा हा छोटासा पारंपरिक उपाय तुमच्यासाठी आहे. अनेक वेळा आपण एखाद्या काम करायचं ठरवतो पण मनात उत्साह नसतो. काम पुढे ढकललं जातं, लक्ष दुसरीकडे जातं आणि दिवसभरात खूप वेळ निघून जातो. विशेषतः व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना नवीन कल्पना, निर्णय क्षमता आणि सकारात्मक वातावरण याची गरज असते. अशा वेळी आपल्या परंपरेमध्ये काही छोटे उपाय सांगितले आहेत. त्यापैकीच एक उपाय म्हणजे संध्याकाळच्या वेळी घराच्या आग्नेय दिशेला दिवा लावणे. हा उपाय कसा करायचा? रोज संध्याकाळी सर्वप्रथम घराची आग्नेय दिशा म्हणजेच साऊथ ईस्ट डायरेक्शन ओळखा. त्या ठिकाणी एक छोटासा लाल मातीचा दिवा ठेवा. त्या दिव्यामध्ये तिळाचे किंवा चमेलीचे तेल वापरा. त्यानंतर त्यामध्ये अगदी 1 चिमूटभर हळद टाका. दिवा लावताना मन शांत ठेवा आणि त्या दिवसातील नकारात्मक विचार बाजूला ठेवून सकारात्मक भावना मनात ठेवा. काही पारंपरिक मान्यतेनुसार आग्नेय दिशा ऊर्जा आणि सक्रियतेशी संबंधित मानली जाते. त्यामुळे या दिशेला दिवा लावणे हे घरात सकारात्मक वातावरण आणि उत्साह निर्माण करण्याचे प्रतीक मानले जाते.
त्यामुळे काय फायदा होतो असे मानले जाते. तर अनेकांच्या श्रद्धेनुसार हा उपाय नियमित केल्याने घरातील वातावरण अधिक सकारात्मक होण्यास मदत होते. मन प्रसन्न राहण्यास मदत मिळते आणि काम करण्याची प्रेरणा वाढू शकते. विशेषतः तुम्हाला एखादं काम सतत पुढे ढकलण्याची सवय असेल, तर रोज संध्याकाळी काही मिनिटे शांतपणे दिव्याजवळ बसून पुढच्या दिवसासाठी तुमची कामे ठरवण्याची सवय लावा. व्यवसाय करणाऱ्यांनीही दिवा लावल्यानंतर पुढच्या दिवसातील महत्त्वाच्या कामांची यादी मनात किंवा वहीमध्ये लिहून ठेवली तर कामावर लक्ष केंद्रित करण्यास मदत होऊ शकते. मित्रांनो, मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, दिवा लावल्याने आळस किंवा व्यवसायातील अडचणी निश्चितपणे दूर होतात याचा वैज्ञानिक पुरावा नाही. हा उपाय पारंपरिक श्रद्धेचा भाग म्हणून पाहावा. खरं तर सकारात्मक वातावरणासोबत पुरेशी झोप, योग्य दिनचर्या, नियमित हालचाल आणि कामाचं नियोजन त्यामुळे उत्साह आणि उत्पादकता वाढण्यास मदत होऊ शकते. म्हणून हा छोटासा पारंपरिक उपाय करताना त्यासोबत तुमचे प्रत्यक्ष प्रयत्नही सुरू ठेवा. तर मित्रांनो, रोज संध्याकाळी आग्नेय दिशेला लाल मातीचा दिवा, त्यामध्ये तिळाचे किंवा चमेलीचे तेल आणि 1 चिमूटभर हळद अशी ही साधी पद्धत आहे. तुम्ही हा उपाय श्रद्धेने आणि नियमितपणे करू पाहू शकता. पण लक्षात ठेवा, उपायासोबत मेहनत, नियोजन आणि सातत्य हे सर्वात महत्त्वाचे आहे. मित्रांनो, हे सोपे आणि पारंपरिक उपाय तुम्ही नक्की करून पहा आणि तुमचा अनुभव आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला या व्हिडिओमधील कोणता उपाय सर्वात उपयोगी वाटला हेही कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि हो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा. अशाच नवनवीन, रंजक आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या लक्ष्मी कृपा मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि नवीन व्हिडिओची माहिती मिळवण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा आणि सकारात्मक विचार करा. धन्यवाद. हर हर महादेव. जय माता लक्ष्मी.